ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, आज अश्विन गेला बरं का जेलमध्ये प्रियाला भेटायला आणि मैपतने प्रियाला धमकी सुद्धा दिली। आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा, इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी। सुरुवातीला पूर्णाजीची तब्येत बिघडलेली असते, काल आपण पाहिलं होतं, त्या कोसळल्यात बेशुद्ध होऊन। सगळेजण पूर्णाजीला उठवायचा प्रयत्न करत असतात। पूर्णाजी उठा न, सायली म्हणत असते, कल्पनाताई म्हणत असतात, पण पूर्णाजीला काही जाग येईना। तर बघा, सुरुवातीलाच दाखवलं त्यांनी, आता प्रियाला जेलमध्ये असं ढकलण्यात येत आहे। प्रिया जेलमध्ये येते, इकडे तिकडे बघतीये, तेवढ्यात साक्षी सुद्धा आली आहे तिच्या पाठोपाठ। आणि साक्षी आणि प्रिया एकाच जेलमध्ये आहेत, म्हणजे एकाच खोलीमध्ये आहेत त्या जेलच्या। आता या दोघीही एकमेकांना बघतात आणि एकमेकांकडे पाहून तोंड वाकडं करतात। साक्षी प्रियाला पाहून मोठ्यानं ओरडते, अरे यार हिच्या बरोबर, ओ कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल लवकर इकडे या, मला या पोरीसोबत 1 सेकंड पण राहायचं नाहीये। प्रिया म्हणते, ए साक्षी, मला काय तुझ्यासोबत राहायची हौस आहे काय? साक्षी म्हणते, ए प्रिया तोंड बंद कर तुझं, तुझ्यामुळे आज मला जेल झाली आहे। माकडीणीची आणि त्या पिल्लाची गोष्ट मला ऐकवली होतीस ना? काय म्हणाली होतीस ग? दामिनी माझ्याशी अशी वागेल नाही का? दामिनी नाही ग, तू वागलीस माझ्याशी अशी। नाका तोंडात पाणी गेल्यानंतर तोंडावर पाडलंयस तू प्रिया मला। आता बघा ही प्रिया म्हणते, ए साक्षी, माझं काही चुकलेलं नाही हा, तू केलेला खून माझ्या अंगाशी आल्यावर मी काय करणार होते ग? माझी स्वप्न काय मी उद्ध्वस्त करणार होते? मग साक्षी म्हणते, नाही 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 ग, असं होऊच शकत नाही। काय तू माझ्या विरुद्ध साक्ष दिली ना, आता तुझे सगळे स्वप्न पूर्ण झालेत प्रिया। बघ ना बघ, अगं सोन्याच्या भिंती आहेत, चांदीचं छत आहे, बघ बघ, अगं बघ इकडे तरी बघ, अगं मखमली बिछाना घातलाय ना तुझ्यासाठी, बघ तरी प्रिया, अगं सगळे स्वप्न पूर्ण झालेत ना तुझे। कसली श्रीमंतीत लोळतेस ग तू, बघ जरा बघ, अगं तुझ्यामुळे मी सुद्धा। आता हे सगळं साक्षी मुद्दाम तिला उलट बोलते प्रेक्षकांनो, जेलमध्ये असलेली सगळी घाण तिला दाखवतीये आणि तिला मुद्दाम सांगतेय की तू साक्ष कबूल केल्यामुळे हे काय होऊन बसलंय, पण हे सगळं ती अर्थातच चिडूनच बोलते। मग आता साक्षी तिला म्हणत असते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय प्रिया, तुझ्यामुळे झालंय। अर्थातच प्रियामुळेच झालंय, पण खून मात्र साक्षीने केला हेही खरंच आहे ना। आता इकडे ही कल्पनाताई म्हणत असते, काय ग सायली, तू काही बोलली का पूर्णाईला? मग सायली म्हणते, नाही हो आई, मी काहीच बोलले नाही, उलट त्यांना माहिती पण नव्हतं पूर्णाजीला की मी आहे त्यांच्या मागे, त्यांना वाटलं तुम्हीच आलात। त्या मन मोकळं करत होत्या त्यांचं आणि बोलता बोलता चक्कर येऊन पडल्या हो पूर्णाजी। मग प्रतापराव म्हणतात, काय गे कल्पना, अगं प्रश्न काय विचारत बसलीयस? ए बाबा अर्जुन, अरे अश्विनला फोन लावला का? अर्जुन म्हणतो, डॅड मी केव्हाचा फोन लावतोय पण तो फोन घेत नाहीये। प्रतापराव म्हणतात, कोणास ठाऊक बाबा कुठे जातो ऐन वेळेवर, प्रतिमाकडे गेला असेल का करे तो? अर्जुन म्हणतो, डॅड आला होता तो मगाशी घरी, पण आता कुठे गेला ते नाही माहिती आहे मला। आता बघा सगळेजण टेन्शनमध्ये पूर्णाजीच्या काळजीमुळे। पूर्णाजी बेशुद्ध झाल्यात। अस्मिता म्हणते, तू देशपांडेंना कॉल कर, डॉक्टर देशपांडे ते येतील लवकर बघायला पूर्णाजीला। आता हे सगळेजण पुन्हा पूर्णाजीला उठवत असतात, उठा ना पूर्णाई, अहो पूर्णाजी उठा। सायली आवाज देते, अस्मिता, अर्जुन, प्रतापराव सगळे काळजीने आवाज देतात आणि पुन्हा साक्षी प्रियाचं सीन दाखवलंय। साक्षी जेव्हा म्हणते, प्रिया हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तेव्हा प्रिया म्हणते, माझ्यामुळे झालंय? माझ्यामुळे होतंय हे सगळं? अगं ए साक्षी, कोर्टामध्ये सगळ्यात पहिले स्टेटमेंट कोणी फिरवलं? काय तो म्हणे, तू आश्रमात आली होती त्या रात्री माझ्या मागे मागे पैसे मागायला, मग काय मी पर्स विसरले आणि परत आश्रमात गेले, हे सगळं कोणी सांगितलं ग साक्षी? मग साक्षी म्हणते, अगं ए मेंटल पोरी, माझा फोन तिथे होता म्हणून मला हे सगळं खोटं रचावं लागलं, मी अडकले नसते का या सगळ्यामध्ये? आणि इतकी साधी अक्कल नाहीये का ग प्रिया तुला? अगं मी काही बोलले तर ते कंटिन्यू करावं, घाबरून काय खोटं बोललीस ग? प्रिया म्हणते, अगं ए मला जर एवढी अक्कल असती ना तर मी तुझ्यासारख्या पोरीच्या फंद्यातच पडले नसते। आणि सगळ्यात मोठा माझा दोष काय आहे माहितीये प्रिया? अगं मी तुमचे ते बिंडोक प्लॅन ऐकत बसले ना, ते माझं चुकलंय। अगं खून तू केलास आणि तो मला भोवला ना, अगं तू आणि तुझा तो गुंड बाप, अगं तुम्ही दोघांनी मिळून माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। आता साक्षी चिडून तिच्यावर हात उगारते, प्रिया, आता तिचा हात असा उठलाय आणि तेवढ्यात तिकडनं अश्विन आलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि लगेच साक्षीने तिचा हात असा मागे घेतलाय, म्हणजे अश्विनच्या लक्षात न येऊ देता तिने पटकन हात मागे घेतला। बघा अश्विन आवाज देतो, तन्वी, आणि आता बघा आधी तर हिला काय वाटतं की अश्विन हिला अद्वा तद्वा बोलेल, पण जेव्हा ती अश्विनचा रंगरांग पाहते तेव्हा कशी पलटते बघा सरड्यासारखी। तर बघा पुढे पुन्हा पूर्णाजीचं सीन दाखवलाय। आता पूर्णाजीला चेक करायला डॉक्टर आल्यात, त्या चेक वगैरे करतात आणि काही गोळ्या मेडिसिन लिहून देतात। ते विचारतात डॉक्टर की यांना काही स्ट्रेस आलाय का, अशा कशा अचानक चक्कर येऊन पडल्या?
मग आता सायली सांगते झालेला प्रकार. मग त्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे, ह्या गोळ्या द्या त्यांना आणि प्लीज आराम करू द्या आणि काही ताण नका येऊ देऊ यांच्यावर. एवढंच काय तो हा सीन दाखवलाय. अजूनही पूर्णाजी शुद्धीवर आलेल्या नाहीयेत. आता बघा पुन्हा अश्विन आणि प्रियाचं सीन त्यांनी दाखवलाय. आजचा भाग मस्त दाखवलाय बरं का. म्हणजे काही नाही, ते आज मस्त मालिका पुढे सरकली असं म्हणायला हरकत नाहीये. अश्विन आल्यावर आता साक्षी अशी बाजूला जाऊन बसते. तिथे एक लाकडाचा एवढसा बाक आहे, त्या बाकावर जाऊन साक्षी बसते. एवढूशिकच खोली आहे बरं का. आता अश्विन इतका केविलवाणा त्या प्रियाकडे पाहत असतो. तिला म्हणत असतो, तन्वी अगं हे सगळं काय होऊन बसलं ग. अगं तन्वी माझा अजूनही विश्वास बसत नाही, हे काय आहे सगळं. आता प्रिया विचार करते मनात, अरे हे प्रेमात भिजलेलं कोकरू अजूनही आंधळच आहे. मी याच्या अख्ख्या फॅमिलीकडून थोबाडीत खाल्ली आहे, पण आता हाच मोहरा माझ्या उपयोगी पडणार आहे. आता अश्विन एकदम भावूकून म्हणत असतो, तन्वी आता काय आहे ना प्रेक्षकांनो, हा थोडासा जरा म्हणजे वरच्या मजल्याने विचार करत नाही ही गोष्ट वेगळी, पण काय आहे ना आता तो बिचारा इतका अखंड बुडालाय या बायकोच्या प्रेमात की त्याला काही दिसत नाहीये. आता बघा हा आवाज देतो तन्वी. अगं आता ही लगली त्याला पाहून ढसाढसा रडायला लागते बरं का प्रिया. अरे अश्विन मी इथे मला नाही राहायचं इथे. अश्विन काहीतरी कर रे. अरे तुझ्या भावाने मला अडकवले रे या सगळ्यामध्ये. अरे अश्विन खरंच. आता लगेच हा पण रडायला लागतो बरं का ढसाढसा तिला पाहून. अगो शांत हो ग तन्वी, मी आहे ना, मी आहे हा. आपण वरच्या कोर्टात अपील करू हा, तू नको काळजी करूस. साक्षीला प्रियाचं नाटक पाहून बोर होत असतं. अर्थातच ती खूप ड्रामा करते. आता लगेच अश्विन म्हणतो, मी आहे ना तन्वी, आता काळजी नको करूस हा, आपण वरच्या कोर्टात अपील करू. मी आहे हा. आता लगेच प्रिया म्हणते, अश्विन अरे तूच आहेस रे, तूच मला सोडवणार आहेस. अरे तुझ्या सगळ्या फॅमिलीला अर्जुनच बरोबर वाटतोय रे. पण मला माहिती आहे अश्विन, तू माझी साथ देशील. तू देशील ना माझी साथ अश्विन. आता जेव्हा ती अशी बोलते ना तेव्हा साक्षी तिच्याकडे अशी पाहत असते बरं का प्रेक्षकांनो. छान वाटला हा सीन पाहायला. आता अश्विन म्हणतो, हो तन्वी, मी कायम तुझ्या सोबत आहे. तू नको काळजी करू हा, तू नको काळजी करू. आता प्रिया अजून रडते मोठ्याने. काहीतरी कर रे अश्विन, काहीतरी कर, मला काढ इथून अश्विन, काढ रे. अश्विन आता तिच्या दोन्ही गालांना असा हात लावतो, हात फिरवतो आणि म्हणतो, नाही ग नाही, काळजी करायची काही गरज नाही, मी आहे ना. आणि साक्षी मात्र इकडे हसत असते मेलो ड्रामा पाहून. खरंच आहे ना प्रेक्षकांनो, एवढं कसं कोणी येडं असू शकतं, या गोष्टीवर विश्वास बसत नाही. म्हणजे ज्यांना समजतं त्या लोकांना नाही ना विश्वास बसत. तर असो, अशा पद्धतीने प्रियाने अश्विनला पुन्हा एकदा तिच्या अंकित करून घेतलाय. आणि आता अश्विनचा सीन हा झाल्यावर बघा पुढे काय झालंय. पुढचा सीन सॉलिडच आहे. आता इकडे बघा आधी पूर्णाजीचं दाखवलाय सीन छोटासा त्यांनी. या कल्पनाताई म्हणत असतात, संकटबाई कधी एकटी येत नाही, एका मागोमाग एक येतच राहतात. मग सायली म्हणते, आई अहो पण आता सगळी संकट संपली आहेत आपली, सगळं काही व्यवस्थित झालंय ना. आता हे प्रतापराव म्हणतात, अगं सायली बरोबर आहे तुझं, पण आपल्या पूर्णाईला जाग येत नाहीये. आणि आता सायली म्हणते, अहो बाबा तुम्ही नका काळजी करू, तुम्ही सगळे ना जाऊन आराम करा, मी आहे ना पूर्णाजी जवळ, मी थांबेल इथे, तुम्ही सगळे जा. मग प्रतापराव म्हणतात, अगं सायली म्हणते, पूर्णाजीला शुद्ध आली की मी कळवते तुम्हा सगळ्यांना, तुम्ही सगळे जा आणि आराम करा. मग आता ही अस्मिता म्हणते, डॅड ममा अहो ती म्हणते तर राहू देत ना तिला पूर्णाजी जवळ, आपण जाऊयात, आराम करूयात थोडा वेळ. आता साहजिक आहे, ही अस्मिता दोन जीवाची असल्यामुळे ती जाते आराम करायला आणि सगळेच जातात. अस्मिता म्हणते, आपण आहोतच पूर्णाजी सोबत, पण आता आपण जाऊयात सगळे इथून. आणि सायली आता पूर्णाजीच्या जवळ बसते आणि हे सगळेजण आराम करायला जातात. अर्जुनही म्हणतो, ठीक आहे, ॲज यू विश सायली. आणि डॅड चला आपण जाऊयात आता रूममध्ये. आता सगळेजण इथून निघून गेलेत आणि सायली एकटी पूर्णाजीची काळजी घेत तिथे बसली आहे त्यांच्या उशाशी आणि रात्रभर ती तिथेच झोपी जाते बरं का. पण आता पुढचा जो सीन दाखवलाय ना त्यांनी सॉलिडच दाखवलाय. महिपत आणि प्रियाचा सीन आहे प्रेक्षकांनो. आज या सीनसाठी प्लीज लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी नसेल केले चॅनल सबस्क्राईब त्यांनी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. तर बघत राहा पुढे काय झालंय. महिपत आलेला असतो आता जेलमध्ये, इकडे तिकडे पाहतो आणि डायरेक्ट त्या आतमध्ये जायला लागतो जेलमध्ये. तिथे एक कॉन्स्टेबल असतात, ते म्हणतात, ओ थांबा जरा थांबा, कुठे निघालात तुम्ही. आता महिपत म्हणतो, माझ्या लेकीला भेटायला चाललो मी. मग आता तो कॉन्स्टेबल विचारतोय, अहो साहेब तुम्ही परवानगी घेतली का. महिपत म्हणतो, कोणाच्या बापाची परवानगी लागत नसते मला. मग कॉन्स्टेबल म्हणतो, अहो आधी परवानगी घेऊन या, मगच तुम्हाला भेटता येईल तुमच्या पोरीला.
आता लगेच तो महिपतचा पंटर आहे ना कॉन्स्टेबल तिथे, ज्याने मधुभाऊच्या वेळेला मदत केली होती या महिपतला, तर तो येतो आणि म्हणतो, ओ नारकर काही कळतं का तुम्हाला, कोणाला अडवताय तुम्ही? महिपत म्हणतो, याला सांगून ठेवा शेवड्या. मग आता ते म्हणतात, जाऊ द्या ना सर, नवा येतो, मी तुम्हाला घेऊन जातो, चला. आता महिपत गेला बरं का तिकडे आतमध्ये साक्षीला भेटायला. महिपत जेव्हा तिथे जातो ना आतमध्ये जेलमध्ये, तेव्हा साक्षी आणि प्रिया अशा एकमेकींकडे पाठ करून बसलेल्या असतात. काय छान वाटतंय ना सीन प्रेक्षकांनो. मालिकेच्या एवढ्या अकंठ प्रेमात आहोत ना आपण, की आपल्याला कोणतेही सीन आवडतातच या मालिकेचे. तर बघा, महिपत आता जेलमध्ये गेल्या गेल्या जसं प्रियाने ड्रामा केला तसं साक्षी करायला लागते. पण आता साक्षीचा ड्रामा ओरिजिनल आहे बाबा. आता ती तिच्या वडिलांच्या गळ्यात पडते आणि म्हणते, अण्णा अण्णा मला घेऊन चला इथून, तुम्ही मला म्हटले होते ना अण्णा मला काही होणार नाही, अण्णा अण्णा मला घेऊन चला ना, 14 वर्ष खूप आहेत अण्णा, आओ मला वेळ लागेल अण्णा. अण्णा ऐका ना ती दामिनी काय बोलली, ती करणार आहे ना पुढच्या कोर्टात अपील माझ्यासाठी. मग आता महिपत अगदी शांतपणे म्हणतो, तिने सोडून दिली आहे केस पोरी. आणि आता साक्षी घाबरतच म्हणते, म्हणजे ती दामिनी माझ्यासाठी नाही जाणार पुढच्या कोर्टात. अण्णा आता मी काय इथेच राहायचंय का 14 वर्ष? अण्णा प्लीज काहीतरी करा ना अण्णा प्लीज. आता बघा साक्षी जेव्हा या महिपतशी बोलत असते ना तेव्हा प्रियाला हसू येत असतं बरं का. म्हणजे ही ड्रामा करते, जेव्हा साक्षी हसली ना हे अश्विन आल्यावर, तशीच ही प्रिया पण अशी गालातल्या गालात हसत असते. पण आता तो महिपत संतापतो ना तिला पाहून, अरे बाप रे. महिपत आता खूप वेळ तिच्याकडे बघतो बरं का, हिचं काही लक्ष नसतं महिपतकडे. महिपत असा पाहत असतो तिच्याकडे बरं का, आणि हळूच तिच्या जवळ जाऊन म्हणतो प्रियाला, हसू येतंय, गालातल्या गालात हसू येतंय, तुला हसू येतंय? मग प्रिया जरा सिरियस होते बरं का, आणि मग महिपत तिला म्हणतो, गालातल्या गालात हसू येते तुला? जोक झाला का इथे? जोक झाला का? माझ्या पोरीच्या आयुष्याचा जोक झाला इथे? माझ्या लेकीच्या आयुष्याचा जोक झाला म्हणून तू दात विचकती का ग? अय जोक झाला का? जोक झाला? आता असं बोलतो आणि गचकन तिचा गळा धरतो. बाई कसं तरीच झालं मला हा सीन. कसला डेंजर दाखवलाय हा सीन प्रेक्षकांनो, आणि काय काम करतो ना प्रेक्षकांनो महिपत शिकरे. अमेझिंग, खरंच अमेझिंग. हॅट्स ऑफ आहे या कलाकाराला. आणि बघा पुढे त्याने गचकन या प्रियाचा धरलाय गळा. प्रियाला आता श्वास घेता येईना ना. आता हा महिपत म्हणत असतो, काय बोलली का तू? काय बोलली कोर्टामध्ये? माझ्या पोरीनं खून केला? आता बोल ना, बोल. साक्षीनं गोळी झाडली म्हणून बोल. आता महिपत पूर्ण जोर देऊन तिचा गळा दाबत असतो, सगळा राग प्रियावर काढत असतो तो. आता खूप वेळ गळा दाबतो आणि सटकन असा हात सोडून देतो आणि प्रिया धपकन खाली पडते. आणि मग प्रियाला श्वास लागलेला असतो, ती घाबरलेली असते. महिपत आता तिच्या जवळ बसतो बरं का, आणि तिला असं पाठीवर थाप मारतो. प्रिया अजून घाबरते. महिपत म्हणतो, काय ग हसू येतं? गालातल्या गालात हसू येतं तुला? येतं हसू? प्रिया म्हणत असते, नाही. मग महिपत म्हणतो, तू तुरुंगात आहेस म्हणून तू जिवंत आहेस, कळलं का? तू तुरुंगात आहेस म्हणून तू जिवंत आहे. माझी लेक सुटणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की तू पण सुटावं. तू इथं आहे म्हणून तू जिवंत आहे. तू एकदा का या जेलच्या बाहेर पडली का तुझ्या फुफ्फुसात हवा जायच्या आत मी तुझं फुफ्फुस असं बाहेर काढून घेणार आहे. प्रिया आता रडायला लागते बरं का, आणि त्या साडीचा पदर तोंडावर ठेवते. महिपत तिला पुन्हा 2 चापटा मारतो आणि म्हणतो, येतं हसू येतं? गालातल्या गालात हसू येतं? बोल ना, हसू येतंय? हसायचं का? हसायचं? आता प्रिया असं तोंड दाबते बरं का तिचं, आणि नाही करत असते. महिपतला सॉलिड घाबरते प्रिया. मग कशाला बडबड करत असते कोणाच ठाऊक. पण आज एक मोठा ट्विस्ट दाखवलाय त्यांनी मालिकेमध्ये. साक्षी आणि महिपत असे बघत असतात रागाने आता प्रियाकडे, आणि हा सीन संपतो. थोडक्यात सांगायचं तर महिपतने धमकी दिली आहे प्रियाला की माझ्या पोरीला त्रास द्यायचा नाही. तर असो, हे त्याने प्रात्यक्षिक करून दाखवलंय. तर बघा प्रेक्षकांना सॉलिडच असतात महिपतचे सीन. तर रविराजांना आतापर्यंत प्रिया जे खोटं बोलली ते सगळं आठवायला लागतं. म्हणजे महिपत जेव्हा त्यांच्या घरी आला होता तेव्हाही प्रिया खोटं बोलत होती की मी महिपतला एकदाच भेटले, ते आमच्या आश्रमात आले होते तेव्हा. एवढंच नाही तर सायली आणि अर्जुनचा घटस्फोट प्रियाने मुद्दाम केला होता, हे सगळं त्यांना आठवतं. सायकोलॉजिस्टच्या समोर सुद्धा ही प्रिया खोटं बोलत होती. हे सगळे सीन म्हणजे ते सगळं त्यांना आठवतंय बिचाऱ्यांना, आणि त्यांच्या लक्षात येते की आपली पोरगी 1 नंबरची लब्बाड आहे. आता हा सगळा विचार करून त्यांनी त्यांच्या एका कलिगला फोन लावलाय आणि काय निर्णय घेतलाय ते बघा. रविराज म्हणतात, माझा मेसेज मिळाला ना तुम्हाला, कोणाला तरी फोन लावलाय त्यांनी,
आणि म्हणतायत हो म्हणजे लवकरात लवकर तसे पेपर तयार करा प्लीज प्लीज. आता 2 दिवस लावू नका, लवकरात लवकर म्हणजे उद्याच द्या पेपर, 2 दिवस वगैरे नका लावू प्लीज. हो 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 उद्याच द्या पेपर. हो माझा निर्णय झालेला आहे. ठीक आहे आणि उद्याच पाठवा पेपर, मी वाट बघतोय. असं म्हणून फोन ठेवलाय त्यांनी. आता प्रतिमा त्या तिथेच झोपलेल्या असतात. त्या म्हणतात काय हो एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतात तुम्ही? रविराज म्हणतात अगं प्रतिमा माझ्या कलिगशी बोलत होतो. प्रतिमा त्या म्हणतात कसला निर्णय घेतलाय तुम्ही? मग रविराज म्हणतात खरं तर हा निर्णय मी आधीच घ्यायला हवा होता, म्हणजे मला वाटलं नव्हतं माझ्यावर अशी वेळ येईल म्हणून, पण या दुर्दैवी बापावर त्याच्या पोरीने ही वेळ आणली आहे. प्रतिमा त्याला कळे ना नेमकं यांनी कुठला डिसिजन घेतलाय. आता हा जो प्रसंग आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या सीनमध्ये मिळणार आहे. आता हा पुढचा सीन बघा, म्हणजे एका मागोमाग एक सीन त्यांनी दाखवलेत. आता बघा सायलीबाई पूर्णाजीच्या जवळ रात्री झोपी जातात, म्हणजे त्यांच्या पायाशी झोपून जाते सायली आणि तिला अचानक सकाळी जागच येत नाही. अर्जुन येतो तिच्यासाठी कॉफी का चहा समथिंग काहीतरी घेऊन आलाय तो कपामध्ये. तो आवाज देत असतो हळूहळू, पूर्णाजीला जाग येऊ नये म्हणून तो सायलीला हळूहळू आवाज देत असतो, बायको ए बायको. आता सायली उठून उभी राहते आणि म्हणते अगं बाई किती वाजले हो? अर्जुन म्हणतो 8 वाजले. सायली म्हणते 8? अगं बाई. आता अर्जुन म्हणतो हळूहळू पूर्णाजी उठेल. सायली म्हणते अहो एवढ्या वेळ अशी कशी झोप लागली मला? सायली आता गडबडून जाते बिचारी. अर्जुन म्हणतो अगं हे घे चहा घे. सायली म्हणते अहो असं काय करता, चहा घ्यायला वेळ नाही अहो माझी कामं खोळंबली, आईनं कॉफी दिली नाही मी, बाबांना अरे देवा मला पूर्णाजीला बरं नाही, मी आता काय करू? आता ही पुढे पुढे पळाली आणि अर्जुन तिच्या मागे मागे बायको बायको करून आणि आता बघा पुन्हा रविराजांचा सीन दाखवला. आता काय निर्णय घेतलाय त्यांनी तो कळेलच तुम्हाला. सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बस. सुमन म्हणते वहिनी अहो नाश्ता. मग प्रतिमा त्या म्हणतात अगं मी उपमा केलाय सुमन. सुमन म्हणते अगं बाई म्हणजे मी इतक्या वेळ बोलत होते माझ्या भावाशी. आता या प्रतिमा त्या म्हणतात अगं हरकत नाहीये बस तू उपमा खायला. आता बघा रविराजांकडे कोणीतरी आलंय. आता नागराज पण तिथे आलाय नाश्ता करायला. प्रेक्षकांनो आपण आतापर्यंत सुभेदारांचे सगळे सीन टेबलवरच पाहत होतो आणि आता किल्लेदारांचे पण बघायला मिळतात बोनस. तर पहा पुढे काय झालंय. आता रविराजांनी काहीतरी मागवलंय. आता ते त्यांचं कोणी ओळखीचं आलंय आणि त्यांनी सांगितलं की हे घ्या आमच्या सरांनी पेपर दिलेत. आता ते थँक्यू म्हणतात त्या माणसाला आणि येऊन बसतात पुन्हा टेबलवर जेवायला नाश्त्याला. नागराज म्हणतो काय रे दादा कशाचे पेपर आहेत हे? रविराज म्हणतात हे NOC आहे. आता NOC कशाची हे कोणाला काही कळे ना. मग या प्रतिमा त्या म्हणतात NOC कसली? मग नागराज म्हणतो काही महत्वाचं आहे का रे दादा? कसले पेपर आहेत? मग रविराज म्हणतात अरे बाबा NOC आहे नागराज, NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे बाबा हे. वकील जेव्हा एक केस सोडतो आणि दुसरा वकील केस घेतो म्हणजे पहिल्या वकिलाला दुसऱ्या वकिलाला ही NOC द्यावी लागते. ती असते ही NOC. मी तन्वीच्या केसची NOC दुसऱ्या वकिलाला देतोय, मी तन्वीची केस सोडतोय. रविराजांनी फार मोठा निर्णय घेतलाय प्रेक्षकांनो, कमाले यांची. आता जेव्हा यांना सत्य कळलं तेव्हा त्यांनी हा डिसिजन घेतलाय. आता पुढे बघा या सायलीबाई घरभर फिरत असतात. अगबाई अहो हे राहिलं ते राहिलं, अहो पूर्णाजीला मला नाश्ता करावा लागेल, अगबाई आता कसं करू, कपडे धुवायला काढायचे होते मला, झाडाला पाणी घालायचं राहिलं बाई, सडा टाकायचं राहिलं, आता कसं करू? अर्जुन म्हणतो अगं ये शांत बस ना खाली, बस इथे. आता तो खुर्चीवर बसवतो तिला. मी म्हटलं ना बोनस. आता अर्जुन म्हणतो रिलॅक्स हो सायली शांत. सायली म्हणते अशी कशी रिलॅक्स होऊ मी, घरात किती कामं पडली आहे तुम्हाला माहिती आहे का? उशिरा उठायला मला आजचाच मुहूर्त सापडायला हवा होता बाई, पूर्णाजीला पण बरं नाहीये. अर्जुन म्हणतो अगं रिलॅक्स बायको, अगं तू झोपली नाहीये कालपासनं, तू आराम केला नाहीयेस अजिबात, म्हणूनच तुला आज झोप लागली. अगं तू नको टेन्शन घेऊस ग इतकं, पूर्णाजी ठीक आहे आता, सगळं व्यवस्थित आहे, तरी सुद्धा तू कामात अडकली आहे. अगं सायली आपण केस जिंकलोय, आपण सेलिब्रेट करायला हवं, मी कालपासून तुला सांगतोय ना. सायली म्हणते नाही जोपर्यंत घरातल्यांचे चेहरे पडलेले आहेत ना बाई तोपर्यंत मला काही सुचणारच नाहीये. मग सायली पुढे म्हणते अहो काल सगळे जेवलेत खरी, पण सगळ्यांची मनस्थिती काही ठीक नव्हती हो, मला ना खरंच काही सुचणार नाहीये या अवस्थेत. मग अर्जुन आता जर अशी या सायलीची गंमत करतो, तो म्हणतो बरं झालं असंच पाहिजे या सुभेदारांना, नाही त्या तन्वीला डोक्यावर चढवून ठेवलं होतं ना यांनी, असंच पाहिजे, शिक्षा मिळाली या सुभेदारांना, असंच पाहिजे यांना, असंच पाहिजे. आता सायली ते ऐकते बरं का अर्जुनचा आणि तिला येतो राग. ती म्हणते काय काय म्हणालात तुम्ही आता? नाही म्हणजे मी या घरात येण्याआधी हे कुटुंब तुमचंच आहे ना हो, हे बघा तुम्ही याद राखा माझ्या कुटुंबाला काही बोललात तर आता गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा.
अर्जुन हसायला लागतो आणि आता सायली म्हणते, हसताय काय तुम्ही? आहो, तुम्ही चेष्टा करताय का माझी? अर्जुन म्हणतो, अगं खरंच ग, चेष्टाच करत होतो. अगं तुझ्या घरच्यांबद्दल कोणी काही बोललं तर तुझे गाल असे लाल लाल होतात रागाने, टमाट्यासारखे. सायली चिडून म्हणते, तुम्ही पण ना? अर्जुन म्हणतो, बरं, सॉरी सॉरी. पण सायली कशी गोड आहेस ग तू, म्हणजे घरच्यांसाठी एकदम हळवी, खूप इमोशनल आहेस घरच्यांसाठी आणि शत्रूंसाठी एकदम प्रॅक्टिकल. सायली म्हणते, तुम्ही नाही का एकदम सगळ्या विषयांच्या बाबतीत प्रॅक्टिकल, पण आपल्या माणसांच्या बाबतीमध्ये खूप हळवे आहात तुम्ही. एक्झॅक्टली आपण तसेच आहोत ना दोघं? मग अर्जुन म्हणतो, म्हणूनच आपण परफेक्ट मॅच आहोत. चैतन्य नाही म्हणत का, ते काय म्हणतात बघ ते, हां, हॅशटॅग साजून, तसे आहोत आपण. सायली आता हसायला लागते आणि म्हणते, तुम्ही पण ना? अर्जुन म्हणतो, बघ आपण बोलत बसलो आणि आपला चहा थंड झाला, थांब मी तुला गरम करून आणून देतो चहा. सायली म्हणते, थांबाव जरा. आता तिने ते दोन्हीही कप उचललेत आणि म्हणते कशी अर्जुनला, तुम्ही नेहमी म्हणतात ना की आपण एकमेकांना पूरक आहोत, मग तशीच ही चहा आणि कॉफी, ही अशा गोष्टी असतात ना, नेहमी एकत्र घ्यायला हव्यात. आता सायलीने ते चहा आणि कॉफी एकत्र केलं बाई. आणि सायली अर्जुनला म्हणते, ती मारामारी विसरलात का? होऊन जाऊ द्या एक मारामारी. आणि मग अर्जुन आणि सायली ते चहा कॉफी चिअर्स करून पितात आणि हा सीन समाप्त होतो. हा मालिकेचा आजचा शेवटचा सीन होता प्रेक्षकांनो. बाई पण ते चहा आणि कॉफी एकत्र पिल्यावर बाई कसं लागत असेल ते, काही आपलं म्हणजे बाई मला नाही पटलं म्हणून म्हटलं. हां, तर बघा आता अर्जुन सायलीने चहा कॉफी पिली आहे, ती मारामारी पिली आहे. मारामारी माहिती आहे ना, अर्जुन कॉलेजला असताना मारामारी अशी प्यायचा त्याच्या मित्रांसोबत. त्याने एकदा सायलीला तो किस्सा सांगितला होता. तर अशा पद्धतीने यांनी ती मारामारी पिली आणि एपिसोड संपला. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे की केस जिंकल्यामुळे यांनी बहुतेक सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे. आय डोंट नो कसली पूजा आहे, पण कसली तरी पूजा आहे. अर्जुन सायली आता आरती करतायत आणि अर्जुनला खिडकीच्या काचेतनं एक दगड येतोय त्यांच्या घरामध्ये आणि त्या दगडामध्ये चिठ्ठी आहे अर्जुनला जीवे मारण्याची. आता ऑफकोर्स ती महिपतनेच टाकली असणार, दुसरं कोण टाकणार आहे? पण आता अर्जुन महिपतचा सामना कसा करतो हे बघणं इंटरेस्टिंग. नाटकं करेल प्रेक्षकांनो कसले कसले आणि नक्कीच जेलच्या बाहेर यायचा प्रयत्न करेल. महिपत सुद्धा त्याच्या मुलीला बाहेर काढायचा पूर्णपणे प्रयत्न करणारच आहे. काय काय होणार आहे मालिकेमध्ये, खूप साऱ्या इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहेत, त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता निरोप घेते, उद्या पुन्हा भेटण्यासाठी. टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.